आजची सकाळ अशी काहीशी होती. इकडे माऊ झोपेतून उठली होती, तिची बाहुली ती घेऊन बसली होती आणि वजीरलाच क्लिनिंगचं काम होतं. एक 5-6 दिवस झाले वजीरला काय आंघोळ घातली नव्हती आणि तो या ग्लासला सारखा चाटतो. त्याच्यामुळे इकडे माऊचे पप्पा ती ग्लास पहिले धुवून घेत होते आणि त्याच्यानंतर त्याला आंघोळ घालण्याचा कार्यक्रम चांगला जोरदार चालला होता, कारण तो बरेच दिवस झाला आंघोळीसाठी खूप कंटाळा करतोय आणि त्याला आंघोळ म्हटलं की तो लांब लांब पळतो. आज मात्र त्याची चांगली धुवून साफसफाई केलेली आहे आणि त्याने त्या साखळीत गुंडाळून ना माऊच्या पप्पांना 2दा पाडायचा प्रयत्न केला. रविवार स्पेशल आज काय करायचं म्हणून आम्ही पावभाजी ठरवलं होतं. आज पावभाजी करायची. पावभाजीसाठी मी बारीक चिरून कांदा घेतला होता, टोमॅटो घेतला होता, बटाटा बारीक स्मॅश करून घेतला होता, इकडे फ्लॉवरही होता. आणि पावभाजीमध्ये मी असं वेगळं काही टाकलं नाही. हळद, लाल तिखट आणि आपला घरचा मसाला किचन किंग मसाला आणि 2 पावभाजीचे मसाला पॅकेट टाकले होते सुहानाचे.